सर्वप्रथम सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. 1 वर्ष आधी असा विचार केला नसेल आपण, की अजून एक होळी आपल्याला अशी व्हर्चुअली सेलिब्रेट करायला लागेल. या होळीच्या निमित्ताने, होळीच्या या पवित्र अग्नीमध्ये करोनाचं संकट त्याचं दहन व्हावं आणि लवकरच आपल्या आयुष्यात नॉर्मल्सी यावी, अशी प्रार्थना करून आपण आजचा अभ्यास वर्ग चालू करूया. गेल्या वेळेला आपण बघितलं भक्तियोग. भक्तियोगाचं जे काही महत्व आहे ते कृष्णाने अर्जुनाला सांगितलं आणि भक्तियोगामधल्या 4 वाटा सांगितल्या, की तुला जसं झेपेल त्या पद्धतीने तू भक्ती कर आणि त्या वाटेच्या शेवटी मी आहेच. तुझी काळजी घेण्यासाठी मी आहेच. त्या भक्तासाठी जे 4 महत्वाचे गुण आहेत ते पण त्यांनी सांगितले, की प्रेम, श्रद्धा, कृतज्ञता आणि समर्पण. त्यातला समर्पण हा सर्वात महत्वाचा गुण आहे. तर अशा 4 वाटा, 4 गुण सांगून त्यांनी सांगितलं, की भक्ती कशी करावी याचं पण बरचसं विवेचन होतं त्याच्यामध्ये, की काया, वाचा, मनाने भक्ती कर. संपूर्ण जगामध्ये उरून राहिलेले जे परब्रह्म आहे, त्याचा तू विचार कर. अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, सर्वम खलविद ब्रह्म. म्हणजे मी ब्रह्म आहे, तू ब्रह्म आहे, सर्वच ब्रह्म आहे. अशी खरोखर मनामध्ये दृढ श्रद्धा ठेवून काया, वाचा, मनाने तू भक्ती कर. असे भक्त मला किती आवडतात, असं त्यांनी बऱ्याच ठिकाणी सांगितलं. शेवटची जी ओवी होती आपण जी गेल्या अध्यायामध्ये बघितली, त्याच्यामध्ये म्हटलं की असे भक्त मला इतके आवडतात की मी त्यांना डोक्यावर मुकुट म्हणून धारण करतो. त्याच्याही आधी त्यांनी बऱ्याच वेळा सांगितलं की अशा भक्तांची मीच सेवा करतो. आपण आधीच्या अध्यायांमध्ये बघितलं की तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम्. म्हणजे अशा भक्तांचा योगक्षेम मीच वाहतो. म्हणतात अशा भक्ताचं इतका मला आवडतो की तो भक्त म्हणजे माझं पवित्र स्थान आहे. कोण सांगतंय? हे भगवंत सांगतात. तो भक्त म्हणजे माझं पवित्र स्थान आहे. तो भक्त म्हणजे माझे तीर्थक्षेत्र आहे. तेच माझं दैवत आहे. आणि इतकंच नव्हे तर मी त्याचं सतत ध्यान करतो आणि इतकं ध्यान करून करून मला त्याचं व्यसन लागतं. बऱ्याच वेळा असं ते वाचताना वाटतं की संभ्रम होतो की ही भक्ताचं वर्णन करतायत का देवाचं वर्णन करतायत. तर इथे काय होतं, त्यांचा सांगण्याचा हा उद्देश काय आहे, की भक्ताच्या भक्तीची एकदा जेव्हा ती भक्ती परमगतीला जाते, एका विशिष्ट गतीला येते, तेव्हा ही जी भक्तीची गंगा आहे ती उलट व्हायला लागते. ती कशी, की ज्या भक्ताच्या भावना असतात, त्याच भावना भगवंताच्या होतात. भगवंत म्हणतो मला तुझं ध्यान करा असं वाटतं. मला भक्तांचं चरित्र ऐका असं वाटतं. त्याचं भक्तांचं चरित्र जे सांगतात ते लोकं मला आवडतात. म्हणजे थोडक्यात काय, की गेल्या अध्यायामध्ये एक ओवी होती, की त्याच्यामध्ये सांगितलं, की तू भक्तीच्या एका ठराविक स्थितीला आल्यावर तुझ्यात आणि माझ्यात काहीच फरक राहणार नाही. म्हणजे तू आणि मी एकच होणार आहे. तर ही जी एक होण्याची जी अवस्था आहे, तीच अवस्था त्यांनी बाकीच्या ओव्यांमध्ये सांगितली होती. हा जो अनुभव आहे, तो मनुष्य जन्मामध्ये येऊनच तू घेऊ शकतोस. हे बाकीच्या योनी आहेत, त्यांच्यामध्ये खूपच दुर्मिळ आहे, की भगवंताचं स्वरूप कळणं. मनुष्य जन्माचं एक सर्वात महत्वाचं ध्येय काय? की भगवंताला जाणून त्याचा जो आनंद आहे, त्या आनंदाचा अनुभव घेणं. तो जो परमानंद आहे, त्या परमानंदाचा अनुभव घेणं. हे शेवटी भक्तियोगामध्ये ते सांगतात. मग या देहाचं महत्व काय? त्या देहाचं महत्व सांगण्यासाठीच हा पुढला अध्याय आहे. क्षेत्रज्ञ योग, अध्याय 13वा. अध्यायाच्या सुरुवातीला मनुष्य देहाची रचना, त्याचे विचार आणि मनुष्य देहामध्ये जी शक्ती काम करत असते, त्या शक्तीचं सामर्थ्य काय? हे सांगतात आणि पुढे मग अजूनही ते ज्ञानाबद्दल सांगतात. श्लोकांच्या नुसार हा इतका मोठा अध्याय नाहीये, पण ओवी रूपाने तो खूपच मोठा अध्याय. म्हणजे ज्ञानेश्वरीतला सेकंड हायेस्ट ओव्या आहे त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये पण बराच विस्तार केलाय ज्ञानेश्वरांनी आणि बऱ्याच वेळा त्यांनाच कळतं, की मी अरे वाहत गेलो. मग ते सांगतात, की ठीक आहे वाहत गेलो हे कळलं मला. पण कसं आहे, की आपण समजा जेवताना तोंडामध्ये खडा आला, तर तो खडा काढताना जो वेळ लागेल, तो वेळ वाया गेला असं म्हणता येणार नाही. कारण जेवण जर व्यवस्थित जायचं असेल, तर तो खडा काढावाच लागेल. तर असं सांगत ह्या अध्यायामध्ये त्यांनी बरचसं वर्णन केलं. आपण ह्या अध्यायामधल्या जे काही महत्त्वाचे विचार आहेत, महत्त्वाचे कन्सेप्ट्स आहेत, त्याच्यावर लक्ष देऊया. काही अध्याय आपण बघितले, की त्यांच्यामध्ये असं नुसतं ज्ञान सांगितलंय. म्हणजे सांख्य योग बघितलं किंवा ज्ञान विज्ञान योग बघितलं. तर ते एक असे नॉलेज ओरिएंटेड आहेत, की हे परमार्थाचं ज्ञान आहे. काही अध्याय कसे ॲक्शन ओरिएंटेड म्हणजे कर्मयोग कसा आहे किंवा भक्तियोग. भक्तियोग तर लिटरली असा इन्स्ट्रक्शन मॅन्युअल वाटतं. ह्या 4 पद्धती आहेत. ही नाही जमली ही कर, ती नाही जमली ती कर.
तर क्षेत्रज्ञ योग आहे हा अध्याय कसा आहे, पुढे परत असं नॉलेज ओरिएंटेड आहे. त्याच्यामध्ये बरंचसं ज्ञान सांगितलंय. बऱ्याचशा गोष्टी आधी झाल्या आहेत त्याच्याबद्दलच सांगितलंय, पण वेगळ्या पद्धतीने सांगितलंय. ते सुरुवातीलाच सांगतात, की तरी पार्था परिसिजे, देह हे क्षेत्र म्हणिजे, जो हे जाणे तो बोलिजे क्षेत्रज्ञ होय येथे. म्हणजे अर्जुना हे लक्षात ठेव, की ह्या देहाला क्षेत्र म्हणतात. या देहाला जर क्षेत्र म्हणतात, ते पुढे म्हणतात, जो हे जाणीजे तो बोलीजे क्षेत्रज्ञ येथे. हे जे जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हणतो. आता हा जर आपण विचार केला, की देहाला क्षेत्र म्हणतात आणि ह्याला जाणणारा कोणतरी वेगळा आहे. तर इथे पण तो असा एक डोक्यात आपल्या विचार टाकून देतो, की समजा आतापर्यंतच्या अध्यायांमध्ये कोणाचं वाचताना, ऐकताना लक्ष नसेल, श्रवण करताना किंवा अभ्यास करताना लक्ष नसेल किंवा काही असा विषय नीट कळले नसतील. तर इथे येऊन परत ते डोक्यामध्ये आपल्या टाकून देतात, की देह आणि देहामध्ये कोणतरी राहतो, तो हे वेगळे आहेत. म्हणून इथे परत ते सांगतात, की देह हे क्षेत्र आणि हे जे जाणतो तो क्षेत्रज्ञ. पुढे अजून ते स्पष्टीकरण देतात. ते म्हणतात, "तरी क्षेत्रज्ञ जो येथे, तो मीची जाण निरुते. जो सर्व क्षेत्राते संगोपनी असे." अजून तुला क्षेत्रज्ञाचं स्पष्टीकरण देतो. क्षेत्रज्ञ म्हणजे कोण आहे? की तो मीच आहे. भगवंत तोच क्षेत्रज्ञ आहे. का? कारण तो ह्या सर्व क्षेत्रांचं संगोपन करतो. सगळ्यांचा सांभाळ या जे चैतन्य आहे, जे सर्वव्यापक चैतन्य आहे, त्या चैतन्याने होतो. म्हणून मीच क्षेत्रज्ञ आहे. आणि पुढे सांगतात, की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निरते, ज्ञान ऐसे तयाते मानू आम्ही. हे माऊली सांगतात, की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे जे समजण्याचं जे ज्ञान आहे, त्याला आम्ही खरोखर ज्ञान असं समजतो. आता तुमच्या लक्षात असेल, की 8व्या अध्यायामध्ये आपण बघितलेले अर्जुनाचे 7 प्रश्न होते. प्रश्न सप्तक होतं. त्याच्यामधले 2 प्रश्न होते. अधिभूत म्हणजे काय आणि अधिदैवत म्हणजे काय? तीच संकल्पना इथे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ अशी आहे. जे आपण आधीच्या अध्यायांमध्ये बघितलेलं, की देवळाची रचना म्हणजे ज्ञानेश्वरीचे एक अध्याय म्हणजे देवळाची कशी रचना आहे, त्या पद्धतीचीच ही आता रचना चालली. की पहिल्या अध्यायांमध्ये बरेचसे त्यांनी महत्त्वाचे विचार सांगून ठेवले. म्हणजे मनुष्य धर्म, भूतदयांचा पाया मांडून ठेवला आणि त्याच्यावरती एक अशा भिंती, देवळाच्या भिंती बांधत गेले. त्या भिंती बांधल्यानंतर आता कसं काय होतंय, की कळसाकडे आपण चाललोय. त्याच्यामुळे त्या ज्या विटा आहेत त्या अशा निमुळत्या होत चालल्यात, निमुळत्या होत चालल्यात म्हणजे नवीन असे जे विचार आहेत ते इतके नाहीयेत. पण काय होतंय त्या वरच्या कळसाची जी बांधणी होते, तेव्हा ज्या खालच्या भिंती आहेत, त्यांच्यावरती कलाकुसर होत आहे, त्यांच्यावरती रंगरंगोटी होते. त्याचा अर्थ काय? की खालती जे भिंतींवरती जे विचार आहेत, त्या विचारांना आता वेगळ्या पद्धतीने सांगणार आहे किंवा त्या विचारांना अजूनही नटून-थटवून सांगणार. तर त्याच पद्धतीने हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे अधिभूत आणि अधिदैवत यांच्यासारखंच आहे. तर इथे ते सर्वात सुरुवातीलाच सांगतात, की मनुष्याचा जो देह आहे, की ज्या देहाच्या मार्फत मनुष्याला भगवंताची जाणीव होऊ शकते, इतकं त्या देहाचं महत्व आहे. तो देह कसा बनलाय आणि त्याचे विकार काय आहेत, ते सांगायला सुरुवात करतात. की या देहाला क्षेत्र म्हणतात आणि हे क्षेत्र 36 तत्वांनी बनलेलं आहे. ही 36 तत्व कुठली? ते म्हणतात की पंचमहाभूत. पंचमहाभूतांनी हे क्षेत्र बनलं. ही 5 त्याच्यातली तत्व आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश अ, ही 5 तत्व आहेत. नंतर 5 कर्मेंद्रिय आहेत, की आपले हात, पाय इत्यादी सगळे जे अवयव आहेत, ज्यांनी आपण कर्म करतो. ती 5 कर्मेंद्रिय, त्यांचे 5 विषय, नंतर 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे डोळे, कान, जीभ, त्वचा यांनी आपण जगामध्ये ज्या काही गोष्टी आहेत, त्यांचं रसग्रहण करतो. ती ही ज्ञानेंद्रिय आणि त्यांचे 5 विषय. आपण आधी सुद्धा एक शब्दप्रयोग आला होता, की 5 पाचांचा मेळावा. तर 5 महाभूत, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि त्यांचे 5-5 विषय. असा हा तो 5 पाचांचा मेळावा. तर ही अशी 25 तत्व. मग अजून 11 तत्व कुठली आहेत? ते म्हणतात, की मन, अ, नंतर बुद्धी. आता मन आणि बुद्धीचं पण कसं आहे, मन असं आपल्याला दाखवता येत नाही. पण आहे एवढं नक्की. का? कारण बऱ्याच वेळेला आपला बुद्धी आणि मन यांच्यामध्ये द्वंद्व होत असतं, की बुद्धी काहीतरी सांगत असते, मन त्याच्या विरुद्ध करतं किंवा मन काहीतरी सांगत असते, बुद्धी त्याच्या विरुद्ध करत असते. त्याच्यामुळे
हे मन आहे एवढं नक्की, बुद्धी सुद्धा आहे एवढी नक्की, पण ती दाखवता येत नाही. त्याच्यामुळे हे सूक्ष्म तत्व आहेत, की ही आहेत पण ती दाखवता येत नाही. पुढे अहंकार. मन आणि बुद्धीला अहंकार चिकटलेला असतो. हे पण आपण आधीच्या अध्यायांमध्ये बघितलं होतं, की जिकडे जिकडे मन आणि बुद्धी असेल तिथे अहंकार त्याच्या मागे मागे लागतो. पुढलं आहे सुख. सुखाबरोबरच दुःख. नंतर प्रकृती. प्रकृती म्हणजे माया. ज्या मायेच्या योगाने हे संपूर्ण ब्रह्मांड निर्माण झालंय, ती प्रकृती. इच्छा, द्वेष, संघात. संघात हा शब्द जरा जरा वेगळा आहे, पण याचा अर्थ फक्त समुदाय म्हणजे ग्रुप, की ह्या सगळ्या तत्वांचा एक संघ, एक ग्रुप, म्हणून त्याला संघात असं म्हणतात. पुढे धृती आणि सर्वात महत्वाची चेतना. चेतना म्हणजे या शरीरात जो प्राण आहे, ती चेतना. तर आपण यातल्या काही तत्वांचा थोडक्यात अभ्यास करूया. सर्वात पहिल्यांदा मन. मनाबद्दल माऊलींनी काय सांगून ठेवलं? ते म्हणतात, जे प्रवृत्तीचे मूळ, कामा जयाचे बळ, जे अखंड सुये छळ अहंकारासी. हे कुठल्याही कृतीचं जे मूळ असतं, ते मनात, मन हे त्याचं मूळ असतं. म्हणजे कुठलीही कृती करण्याआधी ती इच्छा मनामध्ये उत्पन्न होते. कामा जयाचे बळ म्हणजे त्याच्यापासून मनाच्या योगाने वासनेला बळ मिळतं. जे अखंड सुये छळ अहंकारासी. आणि ह्या मनाचं कसं आहे, ह्या मन आणि अहंकार यांची नेहमी कॉम्पिटिशन चाललेली असते, की अ, अहंकाराचं जे काही जिकडे कुठे ओढ असते, मन त्याला संयमित करण्याचा प्रयत्न करतं आणि उलट पण बऱ्याच वेळा होऊ शकतं. तर इथे एकेका ओळीमध्ये ते सांगताना कसं सांगतात, की ह्या तत्वांचा परस्पर संबंध कसा आहे, हे पण एक इथे दाखवून देतात. पुढे म्हणतात, जे इच्छे ते वाढवी, आशे ते चढवी, जे पाठी पुरवी भयासी गा. आपल्या शरीरामध्ये जितकी ही तत्व आहेत, कर्मेंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, त्यांच्या योगाने या मनामध्ये इच्छा उत्पन्न होते. आशे ते चढवी, आशेला बळ मिळतं. जे पाठी पुरवी भयासी गा. आणि ह्या मनाच्या योगाने बऱ्याचशा भावना निर्माण होतात आणि मनामध्ये भय पण निर्माण होतं. मनाचं इतकं महत्व आपण आधी सुद्धा बऱ्याच ठिकाणी बघितलेलं. आपल्या संत वाङ्मयामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण वाचतो. तुकाराम महाराज म्हणतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. समर्थ रामदास म्हणतात, मना सज्जना भक्ती पंथेची जावे. एकदा जर मनाला आपण वळण लावलं, तर मग बऱ्याचशा गोष्टी आपल्या सहज सुलभ होतात. पण हे मन अतिशय चंचल आहे. याच्यावर काबू मिळवणं तितकंच कठीण आहे. त्याच्यामुळे मनाचा जो अभ्यास आहे तो खूप महत्वाचा आहे. जे भुलीचे कहर, वायू तत्वाचे अंतर, बुद्धीचे द्वार झाकविले जेणे. हे कसं आहे, हे यांनी मनाच्या मनोरथांमुळे आपण बघतो, की आपल्या मनामध्ये असे कधी कधी बरेचसे विचार येतात. त्या विचारांमध्ये आपण वाहत जातो. त्याला इथे त्यांनी भुलीचे कुहर म्हटलंय, की हा भ्रमाचं भांडार आहे. वायू तत्वाचे अंतर म्हणजे किती चंचल मन आहे. बुद्धीचे द्वार झाकविले जेणे. आणि ह्या मनाने काय होतं, कधी कधी हे मनावर आपला ताबा नसेल तर बुद्धीला ते अडसर आणतं. म्हणजे बुद्धी जी सांगत असते त्याला अडसर आणतं. हे आपण आपल्या दैनंदिन जीवनात पण बऱ्याच वेळा बघत असतो, की 5 का 6चा समजा अलार्म वाजला. तो अलार्म वाजला. आता आपल्याला चालायला जायचंय किंवा दिवसाची जी दिनचर्या आहे ती चालू करायची हे माहिती असतं आपल्याला. पण तरी सुद्धा आपण तो अलार्म बंद करतो आणि 5 मिनिटं का होईना ती अशी झोप चोरून घेतो आणि त्या चोरलेल्या झोपेमध्ये एकदम वेगळाच आनंद असतो. ते 5 मिनिटं का असेना, पण त्या झोपेमध्ये खूप आनंद असतो. आता हे कसं आहे, हे मन आणि बुद्धीचा द्वंद्व आहे. ते बुद्धीनी सांगितलेलं आहे आपल्याला, की तुला ह्या वेळेवर उठायचंय आणि या वेळेवर उठलं तर मग आपण ज्या दिनचर्या आहेत त्या व्यवस्थित करू शकतो. पण मग मनामध्ये इच्छा उत्पन्न होते आणि मग मन त्या बुद्धीला सांगतं, मन ओव्हरराईड करतं बुद्धीला, 5 मिनिटांनी काय होतंय? रोज-रोज व्यायाम करून, रोज-रोज चालून काय होणार आहे? 5 मिनिटांनी काही जास्त त्रास नाही होणार आहे. तर हा जो मन आणि बुद्धीचं जे द्वंद्व असतं ते नेहमी चालू असतं. आपण खाण्यावरून पण बघू शकतो. समजा आपण रस्त्याने चाललोय, रस्त्याच्या बाजूला अ, पाणीपुरीची गाडी दिसली. आधीच्या अनुभवांवरून किंवा दुसऱ्यांच्या अनुभवावरून असं माहिती असतं, की पाणीपुरी खाण्याने आणि स्पेशली अशी रस्त्याच्या बाजूला ज्या गाड्या असतात, ती कदाचित हायजिनिक नसेल, ते आपल्या आरोग्याला चांगलं नसेल. कदाचित दुसऱ्यांना अनुभव आले असतील, आपल्याला पण अनुभव आलेले असतात, की काही पोट खराब झालं किंवा हे झालं. पण ते पाणीपुरीकडे बघून आणि बाकीचे लोक खाताना बघून अशी इच्छा होते, की नाही एकदा खाल्लं तर काय होतं? आणि हे काय
एकदा जर त्रास झाला त्याचा अर्थ असा नाहीये की नेहमीच त्रास होईल. तो त्रास जेव्हा झालेला असेल किंवा कोणाला झालेला असेल तो अपवाद असेल. पण विचार कर त्या पाणीपुरीचं जे पुरी जेव्हा तोंडात जाईल, त्याचं पाणी जेव्हा तोंडात असं संपूर्ण पसरेल पुरी चावल्यानंतर, ती जी मजा आहे, ती मजा का टाळावी आता? तर हे मनाचं द्वंद्व. तर मन आपल्या बुद्धीला ओव्हरराईड करतं, पाणीपुरी खातो. नशिबाने समजा काही त्रास नाही झाला तर चांगलंच आहे. पण काही त्रास झाला तरी सुद्धा आपण म्हणतो ठीक आहे, पण मजा तर केली. तर हे आपण नेहमी बऱ्याचशा ठिकाणी आपण हे असे अनुभव घेतो, जिकडे मन आणि बुद्धीचं द्वंद्व चालू असतं. तर ह्या 3 ओव्यांमध्येच त्यांनी किती ह्या तत्वांमधले परस्पर संबंध सांगितले. पुढचं तत्व आहे बुद्धी. बुद्धीच्या बद्दल ते काय म्हणतात? हे सुख हे दुःख, हे पुण्य हे दोष, का हे मैळ हे चोख, ऐसे जी निवडी. तर कसं होतं की एकदा मनामध्ये समजा इच्छा उत्पन्न झाली, तर मग काय करते ती इच्छा, की जी आपली कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय आहेत त्यांना कामाला लावते, की ठीक आहे तुम्ही कामाला लागा आणि त्यांच्यापासून जे मिळणारे विषय आहेत ना ते विषय ओढून आणा माझ्याकडे. की त्या विषयांचा मला अनुभव घ्यायचा आहे, त्यांचा आस्वाद घ्यायचा आहे. तर हे किती आता इथे ग्रुप झालाय की मन, इच्छा, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय यांच्यानुसार ही सगळी विषय आपल्याकडे ओढून आणली आणि ते विषय देह आता उपभोगतो. एकदा ते विषय उपभोगायला सुरुवात झाली, की मग बुद्धीच्या माध्यमाने काय कळतं, हे सुख, हे दुःख, की जे काय अनुभव आले आहेत, की त्यातलं कळतं की हे सुख होतं, हे दुःख आहे, हे पुण्य आहे, हे पाप आहे किंवा हे चांगलं आहे, हे वाईट आहे. हे हा सारासार विचार करण्याची जी शक्ती असते, ती बुद्धी. जिथे अधमोत्तम सुजे, जिये साने थोर बुजे, जिया दिठी पारखीजे विशो जेवी. या बुद्धीच्या योगाने उच्च नीच कळतं, लहान मोठं कळतं आणि या बुद्धीच्या योगानेच आपल्याला विषयांचा अनुभव घेता येतो. जे तेज तत्वांची आदी, जे सत्वगुणाची वृद्धी, जे आत्मया जीवाची संधी वसवित असे जे. पण या बुद्धीमध्ये अजून एक शक्ती कशी आहे, तेज तत्व म्हणजे ज्ञानाला तेज तत्व म्हटलंय, की ज्ञानाचं मूळ ह्या बुद्धीपासूनच निर्माण होतं, की बुद्धी जर आपण चांगल्या ठिकाणी लावली तर आपल्याला कितीतरी ज्ञान मिळू शकतं. त्याच्यामुळे ते म्हणतात की हे तेज तत्वाचं आदी आहे, जे सत्वगुणाची वृद्धी आहे. बुद्धी जर चांगल्या ठिकाणी लावली तर सत्वगुणामध्ये बरीचशी वाढ होऊ शकते. आणि ही बुद्धी कशी आहे की जीव आणि आत्मा यांच्या संधीमध्ये ही निवांत बसलेली असते. या बुद्धीमध्ये खूप महात्म्य आहे. ह्याच्यापासून माणूस स्वतःची जी कर्म आहेत ती कर्म ठरवू शकतो, चांगलं वाईट यांचा विचार करू शकतो आणि तिथून पुढे त्याची जी प्रगती आहे त्या बुद्धीच्या माध्यमातून होते. पुढे आहे अहंकार. नाना अप्रौढ बाळकी, तारुण्य राहे थोकी, कान फुलता कळीकी, आमोद जैसा. मनुष्याचा जो देह आहे, की समजा एक लहान मूल आहे. ते लहान मूल काळ परत्वे तरुण होतं. त्याच देहामध्ये हे तारुण्य आलं कुठे? की हे तारुण्य कुठेतरी त्या देहामध्येच होतं, पण ते कधी दिसत नव्हतं. म्हणजे असं गुप्त अवस्थेमध्ये होतं. का न फुलता कळी आमोदू जैसा. फुलांच्या कळ्यांचा पण असंच असतं. ते कसे की कळ्या जोपर्यंत उमलत नाही, तोपर्यंत त्यांचा वास असा दरवळत नाही. किती सुंदर इथे उदाहरण देतात आणि याच्यावरून कळतं की ज्ञानेश्वर महाराजांचं समाजातलं किंवा आजूबाजूच्या निसर्गाचं निरीक्षण केवढं होतं किंवा त्यांचं वाचन केवढं असेल, त्यांचं जे काही आकलन असेल, वाचनामधून असो किंवा निरीक्षणातून असो, की किती असेल. ते म्हणतात की जोपर्यंत कळी आहे तोपर्यंत त्याचा वास येत नाही. एकदा ती कळी उमलायला लागली की मग मात्र त्याचा घमघमाट सुटतो एकाच कळीचा. तर हा वास येतो कुठून? हा वास त्या कळीमध्येच कुठेतरी गुप्त असतो. त्याच पद्धतीने किंबहुना काष्ठी, वन्ही जेवी किरीटी, तेवी प्रकृतीची आपोटी गोप्यू जो असे. किंवा लाकडामध्येच अग्नी असतो, पण तो दिसतो का? नाही दिसत. जेव्हा त्या लाकडावर घर्षण होतं किंवा अजून काही प्रक्रिया केली जाते त्या लाकडावर, तेव्हा मात्र तो अग्नी दिसतो. ते इथे अजून स्वप्नाचं सुद्धा उदाहरण देतात एका ओवीमध्ये, की म्हणतात की जागेपणी माणसाला स्वप्न पडत नाही. जोपर्यंत माणूस झोपत नाही, तोपर्यंत स्वप्न पडतं. एकदा उठतो की ते स्वप्न नाहीशी होतात. मग ती स्वप्न जातात कुठे? किंवा जागेपणी ती असतात कुठे? कारण ही जी स्वप्न असतात ती अशी गुप्त अवस्थेमध्ये असतात. आता याला सुद्धा काही अपवाद आहेच म्हणा, की काही काही लोक दिवसा स्वप्न बघतात. दिवा स्वप्न आपण म्हणतो.
आपल्याला मुंगेरी लाल के हसीन सपने जर आठवत असेल, तर तो असा कधीही कुठेही बसलेला असताना काही ना काहीतरी कुठले आपल्याच विचारांमध्ये कुठे-कुठे जात असतो आणि त्याला दिवसाची स्वप्न पडत असतं. कधी-कधी आपलं पण तसंच होतं. कुठल्यातरी कठीण विषयाचा अभ्यास करायचा असेल, वाचायचा असेल, तर ती नजर आपली सगळ्या त्या पुस्तकावर असते, शब्दांवर असते, पण डोक्यामध्ये काय भलतंच चाललेलं असतं. तर ही जी दिवास्वप्न असतात, ती समजा अपवादात्मक आहेत. त्याच पद्धतीने हा अहंकार प्रकृतीच्या पोटी गोप्य असे. हा मायेच्या पोटी हा अहंकार असा गुप्त असतो. तैसी पाचाही गाठी पडे, जै देहाकार उघडे, तै नाचवी चहूकडे तो अहंकार उगा. हा अहंकार जो गुप्त असतो तो कधी दृष्टीला येतो? पंचमहाभूतांचा संयोग घडून देहाला जो आकार येतो त्याच्यामध्ये मग हा अहंकार येतो. आणि हा अहंकार कसा आहे? ते नाचवी चहूकडे, ह्या देहाला तो सगळीकडे नाचवतो. अहंकारावर जर नियंत्रण नसेल तर माणसाकडून काय काय होतं, की तारुण्य आहे, सौंदर्य आहे, सत्ता, संपत्ती, सामर्थ्य, विद्वत्ता अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, ज्याचा माणसाला अहंकार होऊ शकतो. आणि इथे माऊलींनी अजून एक विषय सांगितलाय, की हा अहंकाराचं कसं आहे, की हा अहंकार अज्ञानी लोकांच्या इतका मागे लागत नाही. हे अज्ञानी लोकांना पण अहंकार होतो, पण इतका होत नाही. पण हा अगदी भरपूर कुठे दिसतो? तर ज्ञानी लोकांच्या मागे दिसतो. आपण सुद्धा दैनंदिन जीवनामध्ये कितीतरी ठिकाणी बघत असतो. म्हणजे अतिशय विद्वान माणसं आहेत. त्या विद्वान माणसांमध्ये विनय किंवा नम्रता अशी खूप क्वचित बघायला मिळते. इथे सध्याचंच एक उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं म्हणजे आणि हे उदाहरण थोडंसं राजकारण आहे, पण ते राजकारण जरा बाहेर ठेवलं, तर ह्याच्यावर हसावं का रडावं हे सुद्धा कळत नाही. त्याच्यामुळे हे उदाहरण सांगतो. अमेरिकेमध्ये जी आता प्रेसिडेंटचं इलेक्शन झालं, तर त्या इलेक्शनमध्ये बरेचसे असे अफवा निर्माण झाल्या होत्या, बऱ्याचशा कॉन्स्पिरसी थिअरीज होत्या, की एक होती की त्याच्यामध्ये हे सगळं इलेक्शन रिग्ड आहे आणि जे व्होटिंग मशीन्स होती, ते मॅनिप्युलेट केली होती. त्याच्यावरती बरेचशा ठिकाणी त्याच्यावरती संशोधन झालं. बराचसा तपास झाला. दोन्ही पार्ट्यांचे जे इंडिपेंडंट लोकं जे आहेत, इंडिपेंडंट ऑडिटर्स आहेत, दोन्ही पार्ट्यांचे जे माणसं आहेत, त्यांनी बघितलं की नाही व्होटिंग सिस्टममध्ये कुठेच मॅनिप्युलेशन झालं नाही, काहीच झालं नाहीये. इनफॅक्ट आत्तापर्यंतची अमेरिकेच्या इतिहासातली सर्वात सिक्युअर इलेक्शन होती. हे सगळ्या लोकांनी इंडिपेंडंट ऑडिटर्सनी सांगितलंय, दोन्ही पार्ट्याच्या लोकांनी सांगितलंय. सुप्रीम कोर्टापर्यंत ते दावे गेले. त्या सुप्रीम कोर्टाने पण सांगितलं की कुठेच काही पुरावा नाहीये. त्याच्यावरती एक लॉयर आहे, एक मोठी अटर्नी आहे, म्हणजे खूप विद्वान आहे. म्हणजे विद्वत्तेबाबतीत तिच्या काहीच संभ्रम नाहीये. त्या लॉयरनी बरेच महिने बऱ्याचशा ठिकाणी सोशल मीडियावर असू दे, टीव्हीवरती असू दे, सगळीकडे जाऊन सांगितलं की हे व्होटिंग मशीन सगळे रिग्ड आहेत, हे आहेत आणि खात्रीपूर्वक सांगितलं. तसा तिने बऱ्याच ठिकाणी संभ्रम निर्माण केला. मग त्या व्होटिंग मशीनच्या कंपनी तिच्यावर केस टाकली. ती केस आता कोर्टामध्ये चालू आहे. तर त्या कोर्टामध्ये तिचा बचाव करण्यासाठी ती काय सांगते, की मी जे क्लेम केले, की हे इलेक्शन फ्रॉड होतं किंवा व्होटिंग मशीन खराब होती किंवा मॅनिप्युलेट केली. ते इतके अनरिझनेबल होते, की कुठलाही शहाणा माणूस त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. विचार करा थोडा, की महिनोन-महिने कोणीतरी सांगतंय, की वोटिंग मशीन रिग्ड आहेत, हे आहेत, ते आहेत आणि मग केस त्या माणसाच्या अंगावर आली, की तो माणूस सांगतोय, की कसं आहे त्याचं, मी सांगितलंय सगळं, पण त्याचं कसं आहे, मी जे सांगितलं ते इतकं वेडेपणाचं होतं ना, की कुठलाच अगदी सामान्य बुद्धीचा माणूस त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. त्याच्यामुळे जे विश्वास ठेवले ना, ती माणसं वेडी होती आणि मग ती वेडी होती त्याच्यामुळे ना त्याचा दोष मला नाहीये. असा ती स्वतःचा बचाव करते. आता बघा, अहंकार केवढा आहे, की मी कोणाला कधीही वाटेल तेव्हा मी फसवू शकते. हा अहंकार. आणि अशी पण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बरीचशी उदाहरणं बघायला मिळतात. आणि बऱ्याच वेळा असं दिसतं, की खरोखर विद्वान माणूस आहे, ज्ञानी माणूस आहे आणि तो खरोखर नम्र असेल किंवा नैतिक असेल, तर असं वाटतं, की हे किती अपवादात्मक आहे. आणि त्याच्यामुळे इथे त्यांनी अहंकाराबद्दल जे विशेष सांगितलंय ते खरोखर आजही तितकंच लागू आहे जेव्हा ज्ञानेश्वरांनी त्यांच्या वेळेला सांगितलं तेवढं. पुढे ते सुख आणि दुःखाबद्दल सांगतात. आता यावरी सुख ते एवं विध देख, जेणे एकेची अशेख विसरे जीव. आता इथे ते जे सांगतायत सुख आणि दुःख जरी शब्द वापरले तरी हे पारमार्थिक सुख आणि दुःख म्हणजे परमार्थातलं सुख म्हणजे जे आनंद आपण जे म्हणतो, जो परमानंद आहे त्याच्याबद्दल म्हणतात. हे जे सुख आहे ते एकदा
दिसलं माणसाला किंवा त्याचा जो अनुभव आला, तेव्हा काय होतं, त्या जीवाला मग बाकी सगळ्याचा विसर पडतो. बाकी सगळं म्हणजे कसं, प्रपंचातले जे विषय आहेत, त्या विषयांमधून जे सुख-दुःख मिळतं, त्या सगळ्यांचा विसर पडतो. का आघवियाची इंद्रियवृत्ती, हृदयाची एकांती, थापटुनी सुषुप्ती आणि जेगा. या सुखामुळे काय होतं, या सुखाचा परिणाम काय होतो, की जी आपली इंद्रिय वृत्ती असते, त्या इंद्रिय वृत्तीच्या माध्यमातून त्याच्या योगाने जे आपण विषयांकडे नेहमी आपली धाव घेत असतो, हे त्या हृदयाच्या एकांतामध्ये शांतपणे झुकतात किंवा त्यांची निवृत्ती होते. किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे, तेथ जे होय तया नाम सुख. ही पण एक म्हणजे सुखाची याच्यापेक्षा सुंदर व्याख्या अजून कुठे बघायला मिळणार नाही. जीव आणि आत्मा यांचं जेव्हा ऐक्य होतं, त्या ठिकाणी जे काही अनुभवायला येतं, त्याला सुख असं म्हण. हेच जे आपण परमानंद जे आपण आतापर्यंत म्हणत आलोय, तो हाच की जेव्हा जीव आणि आत्म्याचा संयोग होतो. तर ही जी सुखाची अनुभूती आहे. तर ही सुखाची अनुभूती. मग दुःख म्हणजे काय? दुःख त्याच्या विरुद्ध. प्रकाश आणि अंधार. प्रकाश म्हणजे काय ते आपल्याला कळलं. अंधार म्हणजे काय? जिकडे प्रकाश नाही, तो अंधार. आणि ऐसे हे अवस्था न जोडता पार्था, जे जिजे तेची सर्वथा दुःख जाणे. ही जी सुखाची अवस्था आहे, त्याच्याशिवाय जे काही असेल, ते जे आहे ते दुःख आहे. हे पण एक हा महत्वाचा विचार आहे. त्यांनी सांगितलंय, की परमानंदाशिवाय जे काही आपल्याला अनुभव येतात, सुख-दुःख जे वाटतात, ते कसं आहे, ते प्रापंचिक सुख-दुःख आहे. ते तात्पुरतं आहे. ते आज मिळालं, उद्या जाणार आहे, परवा परत मिळेल आणि अ, ही जी सायकल आहे ती नेहमी चालूच राहणार आहे. पण इथे ते परत जे तात्पुरतं आणि शाश्वत आहे याच्यामध्ये फरक करून सांगतात. किंबहुना सोय जीव आत्म्याची आहे. हे जे आहे ते तुझं शाश्वत सुख आहे आणि म्हणून त्याला आनंद किंवा परमानंद असं म्हणतात. तर हे झालं अहंकार, सुख आणि दुःख यांच्याबद्दल. पुढे ते इच्छेबद्दल सांगतात. इंद्रिया विषयांची ये भेटी, सरसीच जे गावठी, कामाची बाहुटी धरून या. आता कसं आहे, इच्छा आणि बाकी तत्वांचा काय संबंध आहे? इंद्रिय आणि विषय म्हणजे इच्छा कुठे आहे आणि इंद्रिय आणि विषय, जी 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि त्यांची 10 विषय. ह्या इच्छेच्या योगाने काय होतं, की इंद्रिय आणि विषय यांची भेट होते आणि एकदा भेट झाली, की मग त्या माणसाला वेगवेगळे अनुभव येतात आणि ते जे अनुभव आहेत, ते जे विषय आहेत, तेच परत-परत अनुभवावे असं वाटतं. हे जे सगळं होतं, ते इच्छेमुळे होतं. जियेचिनी उठिलेपणे, मना सैंग धावणे, न रिगावे तेथ करणे तोंडी सुती. इच्छा प्रबळ झाली, की मन कसं सैरावैरा धावत जातं आणि न रिगावे तेथ करणे तोंडे सुती म्हणजे जिथे नको तिथे तोंड घालतात. म्हणजे अशा ज्या उद्दाम जी गुरं असतात, जी शेतामध्ये जातात आणि शेताचं नुकसान करतात किंवा नको तिथे जातात. त्यासारखं हे मन असं उद्दाम होतं आणि नको तिकडे जातं. जे वृत्तीची आवडी, बुद्धी होय वेडी, विषया जिया तोडी, तेगा इच्छा. ज्या वृत्तीच्या आवडीमुळे बुद्धीला सुद्धा वेड लागतं. मन तर सैरावैरा धावतच, पण बुद्धी सुद्धा भ्रमिष्ठ होते. बुद्धीला वेड लागतं. विषयाची या गोडी तेगा इच्छा आणि विषयांची नुसती गोडी वाढत राहते, की अजून पाहिजे, अजून पाहिजे. ते विषयांची गोडी कधीच संपत नाही. अशी ही इच्छा. द्वेष म्हणजे काय? समजा या इच्छा झाली आणि या इच्छेतून जे काही अनुभव घ्यायचे आहेत, ते मिळाले नाहीत. मग काय होतं? पाणीपुरी खायची होती, आता मिळाली नाही खायला. मग काय होणार आहे? मग तो द्वेष निर्माण होतो. आणि इच्छेलिये सांगडे, इंद्रिया आमिष न जोडे. इच्छेला तर वाटलेलं, इच्छा खूप प्रबळ झाली होती. पण इंद्रिया आमिष न जोडे, जे काही आपल्याला पाहिजे होतं ते मिळत नाहीये. तेथ जोडे ऐसा जो डावो पडे तोची द्वेषू. आणि ते मिळालं नाही की मग वाईट वाटतं आपल्याला, की का नाही मिळालं? कारण ह्याची जी गोडी आहे मी चाखली आहे किंवा ह्याची गोडी अशी असेल हे मला माहिती आहे, पण तरी सुद्धा ते मिळत नाहीये. मग ते असं वाईट वाटतं आणि त्यातून द्वेष निर्माण होतो. पुढे आहे चेतना. आता असंगा साक्षीभूता, देही चैतन्याची जे सत्ता, तिये नाम पंडुसुता चेतना येथे. म्हणजे अलिप्त आणि साक्षीभूत असं जे चैतन्य आहे, त्या चैतन्याची ह्या देहावर जी सत्ता आहे,
त्या सत्तेला चेतना म्हणतात. म्हणजे थोडक्यात प्राण किंवा जीव आपल्या शरीरातला, त्या शक्तीला चेतना म्हणतात. जे नखोनी केशवरी उभे उभी जागे शरीरी, जे तिही अवस्थांतरी पालटेना. आणि ही चेतना कशी आहे? ती ह्या शरीरामध्ये नखशिखांत भरलेली आहे. ती कुठे नाही अशी नाही आहे. ह्या चेतनेमुळे ह्या शरीराला चालना मिळते. आणि ती चालना कशी असते? ती तिन्ही अवस्थांमध्ये, जागृती, सुषुप्ती आणि निद्रा यांच्यामध्ये कुठेच ती जात नाही. नेहमी असते. आपण बघतो की झोपताना सुद्धा आपले सगळे शरीराचे व्यवहार, अन्नाचं पचन चालू असतं, किंवा श्वासोश्वास चालू असतो. इतकंच नाही तर किती वेळा आपण बघतो की माणसं कोमामध्ये असतात. कोमामध्ये सुद्धा असताना त्यांचा श्वासोश्वास चालू असतो. तर ही जी माणूस जागा नसताना सुद्धा जी शक्ती शरीरामध्ये काम करते, ती शक्ती म्हणजे चेतना. मन बुद्ध्यादी आगवी, जियेचेनी टवटवी, प्रकृती वन माधवी सदाची जे. ह्या चेतनेमुळे काय होतात की जी सगळी तत्व आहेत, त्या तत्वांना ह्या चेतनेपासून शक्ती मिळते. चेतनेशिवाय ती त्या तत्वांमध्ये काहीच राहणार नाही. त्या शरीरामध्ये प्राणाशिवाय त्या शरीराला काहीच अर्थ नाही. त्याचप्रमाणे या चेतनेमुळे, या शक्तीमुळे मन, बुद्धी ही तत्व सगळी टवटवीत राहतात. जडाजडी अंशी रहाटे जे सरीसी, ते चेतना का तुझसी लटिके नाही. आणि ही कशी आहे? जड आणि चेतन असे जी प्रत्येक गोष्ट आहे, हे सगळे भूतमात्र आहेत. त्यांच्यामध्ये ही चेतना राहते. तर जड म्हणजे काय? की जो आकार दिसतो तो जड. कधी-कधी आपण स्थूल हा शब्द वापरतो. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये किंवा संत वाङ्मयामध्ये बऱ्याचशा ठिकाणी स्थूल आणि जड असे शब्द येतात. त्याचा अर्थ असाच आहे, की जे दिसतात आणि ज्याच्यामध्ये चेतना असते ते. आणि सूक्ष्म म्हणजे काय, की समजा मन, चैतन्य ह्या गोष्टी आहेत पण दिसत नाहीत. त्याच्यामुळे त्यांना सूक्ष्म असं म्हणतात. तर इथे म्हणतात, की जड आणि चेतन अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये अंशरूपाने जी राहते ती चेतना, हे तू खात्रीपूर्वक जाणून घे. आता ह्या चेतनेचा बाकीच्या तत्वांवरती अ, कसा त्याचा प्रभाव आहे किंवा कसा त्यांचा संबंध आहे, ते एक थोडक्यात आपण उदाहरण बघूया. की एक रथ आहे. रथ म्हणजे रथाला बसण्याची जागा आहे, त्याला चाकं आहेत. त्या रथाला घोडे अडकवण्यासाठी जी जागा आहे ती आहे. त्या रथाला घोडे अडकवले. तर हा रथ कसा आहे? रथ असा आपल्या शरीरासारखा. ते घोडे कसे आहेत? तर समजा इंद्रिय, बुद्धी किंवा इच्छा यांच्या रूपाचे ते घोडे आहेत. आणि त्या रथाच्या आतमध्ये सुद्धा कोणतरी बसलाय. तो कोण आहे, काय ते दिसत नाहीये, पण आहे एवढं नक्की. का? कारण त्याच्यामध्ये इतकं सामर्थ्य आहे, की त्या घोड्याला कुठे जावं, कसं जावं, अ, पळावं का चालत-चालत जावं किंवा थांबावं, हे सगळं नियंत्रण करण्याची शक्ती त्या आतमध्ये जो कोण बसलाय, त्याच्याकडे नक्की आहे. म्हणजे त्या मनाकडे ही शक्ती आहे. आणि त्या मनाच्या योगाने इंद्रिय, बुद्धी, इच्छा यांना कंट्रोल करता येतं, त्यांचं नियंत्रण करता येतं. पण ह्या सगळ्यांना चैतन्य देण्यामागे, या सगळ्यांमागे जी शक्ती आहे, ती कोण आहे? ती जी शक्ती आहे, ती चेतना. तर विचार करा, ह्या चेतनेशिवाय शरीराला काहीच अर्थ नाहीये. चेतनेशिवाय मन सुद्धा काम करू शकणार नाही. म्हणजे ही चेतना जी आहे, ती सर्वात महत्त्वाची आहे. आपण अजून एक उदाहरण घेऊ शकतो, की आता माझ्या लहानपणी खेळणी असायची, त्या खेळण्यांना चावी भरायला लागायची. आणि तेव्हाच असे ते चाव्यांपासून बॅटरी ऑपरेटेड खेळण्यांमध्ये असं ट्रान्झिशन होत गेलं. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांनी अशी खेळणी बॅटरी ऑपरेटेड बघितली असती. तर ती खेळणं जरी सुंदर असेल किंवा खेळणं बरेचसे काही-काही अशा मजेशीर मजेशीर गोष्टी करत असेल, पण त्या खेळण्यामध्ये समजा चावी भरली नाही किंवा त्या खेळण्यामध्ये बॅटरी नसेल, तर काहीच करू शकणार नाही. त्याचप्रमाणे ही चेतना सुद्धा या सगळ्या शरीराला, त्याच्या इंद्रियांना, त्या तत्वांना जी शक्ती देते, ती ही चेतना. नंतर एक धृती. धृती आपण नेहमी असं ऐकत नाही शब्द. तर हे धृती म्हणजे काय? धृतीबद्दल ते सांगतात, "तरी भूता परस्परे, उघड जाती स्वभाव वैरे, नवे पृथ्वी ते निरे न नाशिजे." इथे ते काय सांगतात, भूता म्हणजे काय? हे पंचमहाभूतांबद्दल सांगतात. ही अशी टाइप ए पर्सनॅलिटी सारखी पंचमहाभूत आहे. म्हणजे प्रत्येकामध्ये भरपूर ताकद आहे. पण त्यांचं
एकमेकांची नेहमी पटतच असं नाहीये. तर त्याचं तिकडे हे उदाहरण देतात. उघड जाती स्वभाव वैर ते तर म्हणतात, की त्यांचं पंचमहाभूतांचं एकमेकांची वैरच असतं. ते कसं वैर असतं? ते म्हणतात, "नवे पृथ्वी ते निरे न नाशिजे." म्हणजे पृथ्वी जे पंचमहाभूतातलं एक तत्व आहे. जेव्हा महापूर येतो, तेव्हा काय होतं? पाणी पृथ्वीला एकदम हे करून टाकतं, कंट्रोल करून टाकतं. त्याला आच्छादून टाकतं. तर तेच म्हणतात, की पाण्यामुळे पृथ्वीचा नाश होत नाही का? निराते आटी तेज. तेज जे आहे किंवा आग आहे किंवा उष्णता हे जे आहे, त्या तेजामध्ये काय शक्ती असते? ते पाणी आटवण्याची शक्ती या तेजामध्ये असतेच नाही का? तेजा वायूसी झुंज. आता आग असेल, त्या आगीला नष्ट करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे? वायूमध्ये किंवा त्या आगीला पसरवण्याचं पण सामर्थ्य वायूमध्ये आहे. म्हणजे वायूमध्ये इतकी ताकद आहे. आणि गगन तव सहज वायू बक्षी. आणि हा वायू शेवटी जातो कुठे? फिरून कुठे जातो? तो गगन. म्हणजे शेवटचं जे तत्व आहे आकाश, त्या आकाशामध्ये इतकं सामर्थ्य आहे, की तो ह्या वायूला सुद्धा आपल्यामध्ये सामावून घेऊ शकतो. तर ही अशी पंचमहाभूतं आहेत, की माऊली सांगतात त्यांचा स्वभावतः एकमेकांशी वैर असतं. तेवेची कोणेही वेळे आपण काहीसयाही न मिळे, आतु रिगोनी वेगळे आकाश आहे. आणि हे जे आकाश आहे हे या सर्वांपैकी जरा वेगळंच आहे. त्याची काही वेगळीच तर आहे. ते काय म्हणतं, की मी तुमच्यापेक्षा नेहमी वेगळा आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू यांच्यापेक्षा खूप लांब आहे, अलिप्त आहे, तुमच्यापेक्षा वेगळा आहे आणि मध्ये इतकं सामर्थ्य आहे, की मी तुम्हा सगळ्यांना सामावून घेऊ शकतो. आकाश कसं आहे, मला वाटतं ते असं कुटुंब प्रमुखासारखं आहे. की घरातल्या लोकांना ठीक आहे तुम्ही घाला जो काही गोंधळ घालायचा घाला. पण एवढं मात्र लक्षात ठेवा, की जर वेळ आली, तर मी तुम्हा सगळ्यांना सामावून घेऊ शकेन किंवा तुमचं जे काही व्यवहार चालले ते सगळे मी नियंत्रित करू शकतो. इतकी माझ्यामध्ये ताकद. तर हे असं आकाश जे आहे ते सगळ्यांपेक्षा वेगळं आहे. तर ह्या 5 तत्वांचं कसं आहे, ऐसी पाचही भूते न साहती एकमेकाते. की तियेही ऐक्याते देहासी येती. जी एकमेकांबरोबर नीट राहत नाहीत, ती कुठल्या तरी योगाने एकत्र येतात देहामध्ये. प्रत्येक देहामध्ये आपण बघितलं क्षेत्रामध्ये ही 5 तत्व आहेत. ती कुठल्या शक्तीने एकत्र येतात? ऐसे न मिळे तया साजणे, सळे धैर्य जेणे, तया नाव म्हणे धृती मेघा. हे जी 5 तत्व जी अशी सहजपणे एकत्र येत नाहीत, त्यांना एकत्र आणण्यासाठी जे धैर्य लागतं, त्या धैर्याला धृती म्हणतात. म्हणजे धृती म्हणजे थोडक्यात या सगळ्यांना एकत्र आणण्याचं जे धैर्य आहे, त्या धैर्य प्रवृत्तीला धृती असं म्हणतात. पुढे त्यांनी 36 तत्वांबद्दल सांगितलंय आणि मग त्या तत्वांचं संतुलन किंवा त्याचं महत्व काय ते सांगतात. रथांगाचा मेळावा जेवी रथू मणिजे पांडवा का अधोर्ध्व अवेवा नाव देहो. ते म्हणतात की हे उदाहरण देतात ते दृष्टांत देतात की रथाचे जे सगळे भाग आहेत, चाक आहे, बसण्याची जागा आहे किंवा घोडे अडकवण्याची जागा आहे, हे सगळे मिळून आपण त्या आकाराला रथ म्हणतो. किंवा शरीरातले जे अवयव आहेत ते सगळे अवयव मिळून आपण त्याला देह असं नाव देतो. किंवा सैन्य असेल, सैन्यामध्ये जे पायी लढणारे सैनिक आहेत किंवा घोडेस्वार आहेत किंवा बाकीचे जे काही सैनिक आहेत, अतिरथी महारथी, त्या सगळ्यांना मिळून आपण सैन्य असं नाव देतो. तर त्याचप्रमाणे तैसी 36ही इये तत्वे मिळती जेणे एकत्वे तेणे समूह परत्वे क्षेत्र मणिपे. त्याचप्रमाणे ही जेव्हा 36 तत्व एकत्र येतात, तो जो समूह आहे त्या समूहाला क्षेत्र म्हणतात. आणि यांचं संतुलन तर म्हणजे किती महत्वाचं आहे. बऱ्याचशा ओव्या बघितल्या, की तू मनबुद्धी साचेसी जरी माझी स्वरूपी अर्पिसी तरी मातेची गा पावसी ही माझी भाग. अर्जुन समत्व चित्ताचे हेची सार जाण योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी. मन आणि बुद्धी यांचं ऐक्य, यांचं संतुलन हे असणं किती महत्वाचं आहे. 36 तत्वांचं तर सोडूनच द्या. पण साधं पंचमहाभूतांचं जेव्हा आपण विचार करतो, की पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांचं जर संतुलन बिघडलं, की वेगवेगळे दोष निर्माण होतात. आपल्या आयुर्वेदामध्ये म्हणतात, की कफ प्रवृत्ती असते कोणाची. कफ प्रवृत्ती म्हणजे काय? पृथ्वी आणि आप ही जी तत्व आहेत ती वाढली. पृथ्वी म्हणजे घन पदार्थ समजा, आप म्हणजे द्रव पदार्थ. हे वाढले तर
कफ दोष निर्माण होतात. तसंच पित्त. पित्त म्हणजे काय? की द्रव पदार्थ आणि अ, आग म्हणजे आपण पित्त म्हणजे आग होते, जळजळ जसं म्हणतो. तर आप आणि तेज हे जर वाढलं तर पित्त प्रवृत्ती किंवा पित्त दोष निर्माण होतो. आणि वात म्हणजे कफ, पित्त, वात. वात म्हणजे काय? की वायू प्रवृत्ती, वायू आणि आकाश या जे तत्वांचं जे संतुलन बिघडलं किंवा ती जास्त झाली की मग ते वाताचे दोष निर्माण होतात. तर हे नुसतं त्या 5 तत्वांचं संतुलन बिघडलं, तर अशी अवस्था होते. तर ह्या 36 तत्वांचं जे संतुलन आहे, ते राखणं किती महत्वाचं आहे आणि ते कसं आहे, की समजा एक ऑर्केस्ट्रा आहे. ऑर्केस्ट्रामध्ये कसं आहे, की बरीचशा वेगवेगळ्या पद्धतीची वाद्य आहेत. आणि काही-काही जे वादक आहेत, ती तीच वाद्य वाजवतात. काही-काही वेगळी वाद्य वाजवतात. आणि ह्या सगळ्यांचं नियंत्रण करणं किंवा या सगळ्यांचा समतोल राखणं त्या कंडक्टरमध्ये, की जो कंडक्ट करतो ऑर्केस्ट्रा, त्याच्या इशाऱ्यांवर जर सगळे वादक वाजवत राहिले, त्या सुरामध्ये, त्या तालामध्ये, त्या नादामध्ये वाजवत राहिले, तर अतिशय सुंदर त्याचा परिणाम होतो. सुंदर एक गाणं किंवा संगीत निर्माण होतं. त्याचप्रमाणे मनुष्याच्या आयुष्यामध्ये, शरीरामध्ये ही जर सगळ्या 36 तत्वांचं संतुलन राहिलं, तरच मनुष्याचं जे आयुष्य आहे ते व्यवस्थित त्याची मार्गक्रमणा होते किंवा त्याच्या आयुष्यामध्ये सुख निर्माण होतं. पुढे ते म्हणतात आणि वाहतेनी भौतिके पाप पुण्य येथ पिके म्हणून आम्ही कौतुके क्षेत्र म्हणू. तर इथे हे माऊली काय सांगतात की अ, ह्या शरीरामध्ये पाप पुण्य पिकतं. म्हणजे कसं ह्या शरीराच्या योगाने जे आपण कर्म करतो, मग त्या कर्मानी आपलं पाप किंवा पुण्य हे सगळं निर्माण होतं. त्याच्यामुळे ते काय म्हणतात, की मी कौतुकाने म्हणून ह्याला क्षेत्र. आता क्षेत्रचा ह्या शब्दाचा त्यावेळेला अर्थ असा होता, की शेत म्हणून. इथे पाप पुण्य पिकतं म्हणून मी याला कौतुकाने शेत असं म्हणतो. आणि एकाचेनी मते देह म्हणती यया ते परी असो हे अनंते नामे यया. की काही जणांच्या मताने याला देह म्हणतात. पण ह्याला अजूनही बरीचशी नावं आहेत. आता आपण आपलंच जर या अभ्यास वर्गातलंच उदाहरण घ्यायचं म्हटलं, तर आपण आधी एक बँकेचं उदाहरण वापरलं होतं, की चांगली कर्म त्यांनी पुण्य घडतात, वाईट कर्म पाप घडतात. तर माऊली ज्याला शेत म्हणतात, काही लोकं ज्याला देह म्हणतात, तर त्याला आपण बँक म्हणू शकतो. बँक कसली, की आपल्या कर्माने जिकडे पाप आणि पुण्याची कमाई होते, ती अशी बँक. पै परतत्व आरवते, स्थावरा आतवते, जे काही होते जाते क्षेत्रची हे. ते म्हणतात की जास्त तू याच्याबद्दल असा गोंधळ करू नकोस, की कुठला देह म्हणजे क्षेत्र. ह्या ब्रह्मापासून स्थावर जंगमापर्यंत जे काही तुला सगळं दिसतंय, ते क्षेत्रच आहे. म्हणजे सगळे जे आकार आहेत, प्राणी मात्र आहेत, मनुष्य आहेत, ते सगळं जे आहे, ते क्षेत्रच आहे. म्हणजे हे तू नक्की तुझी अशी खात्री करून घे. परिसुर नर उरगी घडत आहे योनी विभागी ते गुणकर्म संगी पडिले साते. तर हे जर सगळंच क्षेत्र असेल तर मग ह्याच्यामध्ये जो फरक होतो, आता ते सुर म्हणजे देव, सुर असुर आपण जे म्हणतो त्यातला हा सुर आहे. सुर म्हणजे देव, नर म्हणजे मनुष्य, उरगी म्हणजे सर्प. तर इथे फक्त सांगतात की सगळे ज्या 84 लक्ष योन्यांमध्ये जे प्राणी मात्र निर्माण होतात, ते प्राणी मात्र वेगवेगळे का होतात? ही सगळ्यांना जर क्षेत्र म्हणतात, तर त्यांच्यामध्ये जो फरक होतो तो कशाने होतो? तो गुण आणि कर्म याच्या संघाने होतो. म्हणजे त्यांचे जे गुण असतात आणि त्यांचे जे कर्म असतात, त्याच्यामुळे मग हे बाकीचे सगळे वेगवेगळे भेद निर्माण होतात. तर इथे जे गुण म्हणतात, ते सत्व, रज, तम गुण ह्याबद्दल म्हणतात. आणि इथे थोडंसं असं ते पुढल्या अध्यायाबद्दल म्हणजे त्याची अशी सुरुवात करून देतात इथे, की हे जे गुणांबद्दल तुला जो आता विचार तुझ्या डोक्यात टाकलाय, त्याच्याबद्दल जे विवेचन आहे ते पुढल्या अध्यायामध्ये होणार. ज्ञानाची लक्षणं. तर ह्या शरीरामध्ये आधी जे सांगितलं, की ज्ञान, क्षेत्र, क्षेत्रज्ञ हे जे जाणणार आहे, ते खरोखर ज्ञान. मग ज्ञान कुठलं? की ज्याने मोक्ष प्राप्ती होते. ते ज्ञान. आता हे ज्ञान कसं आहे? हे अतिशय सूक्ष्म ज्ञान आहे. तर असं कसं कळणार आपल्याला, की कोणाला ज्ञान झालंय किंवा त्या ज्ञानाची लक्षणं काय? ते जोपर्यंत असं प्रकट होत नाही, त्याशिवाय तोपर्यंत आपल्याला काही कळणार नाही. तर त्याच्याबद्दल ते म्हणतात, "जया ज्ञानाची रिगवणी, अविद्ये उणे आणि जीव आत्मया बुजावणी मांडोनी दे." की हे जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर काय होतं, की सगळं अज्ञान आहे
अज्ञानाचा जो अंधार आहे तो नष्ट होतो आणि जीव आणि आत्मा यांचं ऐक्य होतं. जे इंद्रियांची द्वारे आडी, प्रवृत्तीचे पाय मोडी, जे दैन्याची फेडी मानसाचे. म्हणजे अशा ज्ञानाची प्राप्ती झाली, की जी इंद्रियांची बाहेर विषयांकडे धाव असते, ती बंद होते. म्हणजे इंद्रियांची दारं बंद होतात. प्रवृत्तीचे पाय मोडी, म्हणजे मायेचा जो आपल्यावर प्रभाव असतो, इच्छा किंवा इंद्रिय प्रवृत्तीवर जो प्रभाव असतो, तो नष्ट नाहीसा होतो, पायमोडी. जे दैन्याची फेडी माणसाचे. आणि मनावर जो भ्रम असतो, मनाचा जो भ्रम असतो, तो संपूर्ण समूळ नष्ट होतो. तर ही अशी ज्ञानाची महती. द्वैताचा दुकाळूप आहे, साम्याचे सुयाणे होय, जया ज्ञानाची सोय ऐसे करी. ह्यानी काय होतं, की द्वैत भावना, अपपर भाव नाहीसा होतो आणि समदृष्टी येते. मग त्याची ये शरीरी, जै आपुला प्रभावो करी, तै इंद्रियाची या व्यापारी डोळाही दिसे. तर मग हे ज्ञान दिसणार कसं? असं जे सूक्ष्म ज्ञान आहे, ते कोणामध्ये आहे हे कसं कळणार? तर आपल्याला झाडांना जेव्हा पालवी फुटते, तेव्हा आपल्याला कळतं की आता वसंत ऋतूचं आगमन झालं. किंवा समजा एखाद्या जमिनीमध्ये छोटंसं रोप रोवलं असेल. त्या रोपाला जर टवटवी आली, तर कळतं की त्या जमिनीमध्ये ओलावा आहे, त्या जमिनीमध्ये पाणी आहे आणि ते पाणी त्या पाण्याच्या माध्यमाने त्या रोपाला टवटवी आली. मग कुठेतरी जे असं जे सूक्ष्म जे तत्व असतं, ते कुठेतरी प्रकट होतं आणि ते कुठेतरी अशा आकारामध्ये प्रकट होतं. हे झाडांना पालवी येते. पालवी हा जो आकार आहे किंवा रोपट्याला टवटवी येते. ती टवटवी दिसते. तर हे जे सूक्ष्म जे काही तत्व असतं, त्याचं जे प्रकटीकरण आहे, ते प्रकटीकरण कुठे होतं? तर अशा ज्ञानी माणसाला जेव्हा हे ज्ञान मिळतं, त्याचं प्रकटीकरण त्याच्या शरीरामधून होतं. तर शरीरामधून कसं होतं? तैसे हृदयचेनी ज्ञाने, जिये देही उमटती चिन्हे, तिये सांगो आता अवधाने, जागे ऐक. ते म्हणतात की एकदा असं ज्ञान हृदयामध्ये आलं, हृदयामध्ये दृढ झालं, हृदयामध्ये मुरलं, की मग त्या ज्ञानाचं प्रकटीकरण देहामध्ये होतं. देहामध्ये कसं होतं? की त्याच्या आचरणामुळे होतं, त्याच्या बोलण्यामुळे होतं, त्याच्या वागणुकीमध्ये होतं. तर ह्या अध्यायाच्या उर्वरित भागामध्ये ते बरेचशी अशी जी ज्ञानाची लक्षणं आहेत ते सांगतात. तर काही काही लक्षणं आहेत, ती आपण आज थोडीशी कुठली लक्षणं आहेत ते बघूया. की अशा ज्ञानी माणसाचा त्याची वागणूक कशी असते. त्याला मानाची इच्छा नसते म्हणजे अमानित्व, की कुठेही असा मोठेपणा त्याला नको असतो किंवा मोठेपणा जिकडे-इकडे मिळणार असेल तिथून तो तर दूर जातो. कोणी मोठेपणा दिला त्याला, तर त्याला असं काहीतरी पाप केल्यासारखं वाटतं. तर मानाची इच्छा नसणं, दांभिकपणा नसणं, म्हणजे जे खोटारडेपणा किंवा दिखाऊपणा नसणं, अहिंसा, शांती, आर्जव म्हणजे साधेपणा, जे काही मनात आहे तेच वाचेवरती आहे. सरळपणा, गुरुभक्ती, अंतर्बाह्य शुचिर्भूतपणा म्हणजे मनामध्येच आणि मनापासून मग त्याच्या कर्मामध्ये अतिशय शुचिर्भूतपणा किंवा पवित्र त्याचं आचरण असतं. स्थिरता, समबुद्धी, स्थिर बुद्धी, आत्मसंयमन, इंद्रिय निग्रह, मनोनिग्रह हे आपण बघितलं. विषयांबद्दल विरक्ती, विषयांविषयीची विरक्ती, अहमपणाचा अभाव, एकांताची आवड, तितिक्षा म्हणजे क्षमा, कुठल्याही परिस्थितीमध्ये समदृष्टी ठेवणं, ती वृत्ती, अनन्य भक्ती आणि ह्या ज्या ही जी ज्ञानाची लक्षणं आहेत, ती ज्ञानाची लक्षणं आता आपण जर आधी बघितलं, की जेव्हा त्यांनी संन्यासी माणसाची लक्षणं सांगितली असतील, भक्ताची लक्षणं सांगितली किंवा योग्यांची लक्षणं सांगितली. यातली बरीचशी लक्षणं आपण बघितली आहेत आधीच्या अध्यायांमध्ये. तर आपण पुढल्या अभ्यास वर्गामध्ये यातली काही लक्षणं बघूया आणि काही लक्षणांमध्ये जिकडे अगदी वेगळे विचार आहेत, की आपण उदाहरणार्थ अहिंसा. अहिंसा म्हणजे आपल्या डोक्यामध्ये काय येतं आणि माऊली काय सांगतात? त्यांची कशी दृष्टी आहे? हे सगळं आपण पुढल्या अभ्यास वर्गामध्ये बघूया आणि अजूनही ते अ, ज्या ज्ञानाबद्दल जे काय सांगतात, त्याच्याबद्दल विवेचन करूया. आज आपण इथेच थांबूया. आणि आत्तापर्यंत झालेली सेवा गुरुचरणी अर्पण करून पसायदानाने आजच्या अभ्यास वर्गाची सांगता करूया.